नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नंदा भटमुळे यांच्या मी सत्यभामा या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर नम्र विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, नंदा भटमुळे लिखित जनरेशन गॅप. हे बघ आई, तू नीट जेवून घे. सगळं टेबलवर काढून ठेवलं आहे. मी येईन 8पर्यंत. टिपॉयवर 2 मासिकं ठेवली आहेत आणि VCRमध्ये पडोसनची कॅसेट घालून ठेवली आहे. जमलं तर मी लवकर येण्याचा प्रयत्न करीनच. साडी नीट करता करता अलका सूचना करत होती. अगं, तू जा बघू निवांत. माझी काळजी करू नकोस. डोहाळ जेवण म्हटलं ना तरी 6 वाजल्याखेरीज काही बायका येत नाहीत. तू अजिबात घाई करू नकोस. आणि जया आहेच की घरी. आणि 6 वाजेपर्यंत तिचे पप्पा येतीलच ना. हे बघ आजी, मी घरी नाही आहे. मी क्लासला चालली आहे. फार फार तर 3 तासात परत येते. म्हणजे मम्मी यायच्या आत येते. येताना ना तुझ्याकरता गरम गरम जिलेबी आणि ना मस्तपैकी काहीतरी खमंग गरम गरम करू खायला आणि आपण आपली पार्टी करू. ओके. प्रभाताईंना हसू आलं. 3-4 तास एकटं राहायचा प्रश्न तो काय, आणि यांचा आटापिटा किती. जणू काही एकटं राहायची मला सवयच नाही. कधी कधी तर अगदी डोक्याला डोकं लावून बसलं तरी सोबत होते असं नाही ना. गेल्या कित्येक वर्षांचं आयुष्य, अलकाचं लग्न झाल्यापासून 24 वर्षांपासनं प्रभाताई एकटं राहण्याखेरीज दुसरं काय करतायत. अलकाच्या बाबांची सोबत म्हणजे काय सोबत म्हणायची. आपली मनं कधी जुळलीच नाहीत. संवाद असा कधी झालाच नाही. आत्तासुद्धा समवयस्क पेन्शनरबरोबर गेले आपले निघून. जाताना विचारसुद्धा केला नाही की ही एकटी काय करणार. तब्येतीला काय झालं तर काय होणार. कसलीही चिंता त्यांच्या मनाला शिवलीच नाही. फक्त 15 दिवस लागतील एवढं कळलं. बाकी सगळी माहिती कुलकर्ण्यांकडे जाऊन त्यांच्या भाबड्या बायकोकडनं काढून घ्यायला लागली. शेवटी प्रभाताईंनी उचलली आपली बॅग आणि आल्या झालं अलकाकडे. तुझे बाबा हापूस आंब्याचा बिझनेस करणार आहेत म्हणे, त्याची चौकशी करायला गेलेत. हे ऐकताच अलकानी मान डोलवली होती. बिझनेस आणि बाबा? छान. परत आलीच का त्यांना उबळ बिझनेसची? हे त्यांचं नेहमीचंच आहे. पण तू मात्र आता 4 महिने हलायचं नाही हा. कितीही पत्र येऊ दे. कळलं? आजी, मी निघाले. टेक केअर. हे बघ, हे दार मी जाताच नीट बंद कर. कुणी आलं तर आधी खिडकीतनं डोकवून बघ. आजकाल माहिती आहे आमच्याकडे दिवसाढवळ्या डाके पडायला लागलेत, तेव्हा नीट सांभाळून राहायचं. श्रेयाचं सगळं बोलणं खिडकीतून बाहेर बघत स्टेपकटला झटके देत चाललेलं होतं. हां, पण आजी, खिडकीतनं बघताना ना चष्मा लाव बरं का. नाही तर तू आपली खिडकीतनं डोकवून बघतीच आहेस. प्रभाताईंनी तिच्या पाठीत धपाटा घातला. अगं जा गं तू सोने. मी चष्मा घालून चांगलं खाली वर बघून मगच दार उघडेन. हां, पण तेवढा चष्मा दे बघू आधी हातात माझ्या, मग जातो आपली. चष्मा चष्मा चष्मा, अरे तू छुपा है कहाँ. कुठे बरं आहे? हां, लीजिए, पहनिए और देखिए, हम जा रहे हैं. ओके, बाय. असं म्हणत श्रेया कायनेटिकपर्यंत पोचली देखील. किती गोड आहे पाखरू. दिसायला सुंदर, वागायला लागवी. ज्याच्या नशिबी असेल ना तो खरा भाग्यवान पोरगा. दार लावता लावता प्रभाताईंचं लक्ष समोर गेलं. गॅलरीत एक मुलगा उभा होता. श्रेया गेली त्या दिशेकडे वाकून वाकून बघत होता. प्रभाताईंना आता चष्मा लावल्यानं चांगलं स्पष्ट दिसत होतं. जे विचार श्रेयाकडे बघून आपल्या मनात आले तेच विचार हे पोरगही करतंय हे लगेच त्यांच्या लक्षात आलं. एक हात दाट केसात खुपसून त्यांनी दुसरा हात बाय करण्याकरता उंचावला आणि गालाला खळ्या पाडून चक्क हसला. अगो बाई, हा काय प्रकार म्हणायचा? तरीच प्रभाताईंना आठवलं, काल श्रेया आणि तिची मम्मी शेजारी सोफ्यावर बसल्या होत्या.
श्रेयाच्या मांडीवर अभ्यासाचं पुस्तक आणि अलकाच्या हातात फेमेना. पण बोलणं मात्र वेगळंच चाललं होतं. व्हरांड्यातल्या खुर्चीवर बसून प्रभाताई समोरच्या लहान मुलांचा टिंकी पमेरियन डॉगबरोबर चाललेला खेळ बघत होत्या. मम्मी, ए मम्मी, दिसतो का नाही अगदी शाहरुख खानसारखा? चल ग, जास्ती स्वीट आहे हा त्याच्यापेक्षा. त्या शाहरुख खानपेक्षानं याचं नाक चांगलं आहे. क्या खयाल आहे मम्मी डार्लिंग, काय जावई करून घ्यायचा विचार आहे काय? क्यों, क्या बुरा खयाल आहे? अगं शैला रानडेचा भातचा, म्हणजे आपल्यातलाच की, आणि नोकरी पण आहे. काय म्हणाली बरं शैला त्या दिवशी? हां, टेल्कोमध्ये इंजिनियर आहे, एकुलता एक है, और नाम है मोहित. खुद के बंगले का नाम है सर्वेश, और इन्फॉर्मेशन चाहिए? कार्टे, बरीच आहेस की ग. कधी भेटलीस तू शैलाला? कम ऑन मम्मी, मी शैला मावशीला नाही भेटले, मी तिच्या भाच्यालाच भेटले. म्हणजे तोच मला भेटला. म्हणाला 8 दिवस राहणार आहे इथे, काही वाचायला आहे का? मी मनात म्हटलं, अरे बघण्यासारखं तुझ्या समोर आहे. अरे जालिम, मन की आंखे खोल. अगं ताई, ते सगळं खरं, पण भेटलीस कुठे तू त्याला? हां अगं ऐक ग, त्याचं काय झालं, स्कूटरवरनं जाताना माझी फाईल खाली पडली आणि मी गेली आपली पुढे निघून. तर त्यांनी चक्क मी श्रेया म्हणून मला हाक मारली. अरे वा, पण काय ग, फाईल नक्की पडली ना, का पाडलीस? तशी पक्की आहेस पण तू? ओ यू नॉटी मम्मी. श्रेयानं मम्मीचा करकचून गालगुच्चा घेतला. गप वात्रट, अभ्यास कर. प्रभाताईंच्या मनात आलं, किती मोकळेपणानं आपली नात आपल्या लेकीशी बोलू शकते. किती छान बदल झाला या पिढीत. नाही तर अलकाच्या वेळेला जाणवत होतं की तिला केळकरांचा प्रकाश खूप आवडला आहे. त्याच्या बहिणीकडे म्हणजे अपर्णाकडे तिचं जाणं येणं खूप वाढलं आहे. प्रकाशही घरी आला की त्याची नजर घरभर वेध घ्यायची. बागेत चाहूल लागताच त्याला प्रभाताईंच्या गार्डनिंगचं कौतुक करावंसं वाटायचं. मग बागेत चक्कर टाकता टाकता अलकाकडे बघत काहीतरी सूचक बोलायचा. तोही हुशार होता, होतकर होता, स्मार्ट होता. पण अलकाने आपल्याकडे कधीच मन मोकळं केलं नाही. तिच्या बाबांनी शेखरचं स्थळ आणलं तेव्हा प्रकाश जर्मनीला गेला होता. किती खोदून खोदून विचारलं होतं की अलका खरं सांग, तुला खरंच करायचं आहे का लग्न? अजून वेळ गेलेली नाही आहे, काहीही झालेलं नाही आहे, थांबायचं का 1-2 वर्ष? तेव्हा म्हणाली, जाऊ दे ना आई, तुझ्या तरी हातात काय आहे? बाबांनी मांडववाल्याला ऑर्डरसुद्धा दिली आहे. पाठवणीच्या वेळी अलका आणि प्रकाशची बहीण अपर्णा यांनी एकमेकांच्या खांद्यावर ढाळलेली ती आसवं. अजूनही प्रकाश आठवला की काळजात कळ येते. मग अलकानी कसं सहन केलं असेल हे सगळं? ही जनरेशन गॅप खरोखर खूप जीवघेणी आहे. श्रेया तिच्या पप्पांकडे जशी मोकळेपणानं बोलते तसं अलकाला जमलं असतं तर. यही सच है शायद मैंने प्यार किया, हाँ हाँ तुमसे मैंने प्यार किया. अलकानं टिपॉयवरचे पेपर आवरताना गोड लकेर घेतली आणि श्रेया लगेच बाहेर आली. गॅलरीमध्ये तो छोकरा उभा होताच. प्रभाताईंच्या लक्षात आलं की हल्ली हाँ हाँ तुमसे मैंने प्यार किया हे गाणं कोडवर्डसारखं काम करत आहे. अलका किंवा श्रेया हे गाणं तेव्हाच छेडतात जेव्हा शाहरुख खान गॅलरीमध्ये आलेले असतात. मग श्रेया आत असली की बाहेर येते आणि अलका बाहेर असली की लकेर छेडून आत निघून जाते. दोघी माय लेकी वसतात, अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीसारख्या वागतात. जनरेशन गॅप निदान या कुटुंबापुरती तरी नाही आहे, ही किती आनंदाची गोष्ट आहे. पण आपण मात्र कोणाच्याच गोपितात सामील नाही. कायम आपण आपल्या काठावर प्रवाहाकडे बघत, जनरेशन गॅपची शिकार. मम्मी, पप्पांना सांग ना, म्हणव शनिवारी कुठेही जायचं नाही. का, काही खास? रिगार्डिंग शाहरुख? हो तसंच. मोहित म्हणाला की तो उद्या वापस जाणार आहे पुण्याला आणि शुक्रवारी रात्री पप्पांना घेऊन येणार आहे.
त्याला आई नाही आहे आणि तो त्याच्या पप्पांना खूप मानतो. त्यांनी परमिशन दिली तर शुक्रवारी रात्रीपर्यंत ते दोघं नक्की येतील. आणि बरं का मम्मी, परवा आजीने केलेला लाडू त्याला इतका आवडला म्हणे की म्हणाला, आजींना आपण आपल्या घरी घेऊन जाऊ आणि रोज लाडू करायला सांगू. हो, आणि काय गं, मी केलेले कटलेट आवडले नाहीत का त्याला? आवडले गं, पण तुला आमच्याकडे नेऊन कसं चालेल? मग पप्पांचं कसं व्हायचं? म्हणून तू इथे राहायचं, हट्ट नाही करायचा. शानी शानी मम्मी माझी. ओके. अलकाला हसू आलं. ती म्हणाली, ओके बाबा, ओके. प्रभाताईनं वाटलं आपण इथे आहोत तोवर हे लग्न जमूनच जावं. शेखर अलकाकडनं काही विरोध नाही आहे. प्रश्न फक्त तेवढा मोहितच्या पप्पांच्या परवानगीचा आहे. किती छान जोडा शोभतो दोघांचा. देव करो आणि जमून जावं. पण घरचं वातावरण कसं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय परवापासनं. मम्मी, अगं मी काल रात्रभर जागीच होते. अगं मोहित म्हणाला होता की मी आल्याबरोबर गॅलरीतला लाईट लावीन, मग गॅलरीत ये, तू लाईट बघून ताबडतोब बाहेर यायचं आहेस, येशील ना? हे बघ श्रेया, तो मुलगा खूप छान आहे, ही गोष्ट कबूल आहे. पण मला काय म्हणायचं आहे की यू मस्ट टेक इट इझी. जर काही, मला वाटतं कदाचित त्याच्या पप्पांनी दुसरी मुलगी बघून ठेवलेली असणार. आणि मोहित तर म्हणाला होता ना तुला की त्याच्या पप्पांना तो खूप मानतो. मग एवढं होतं ना मम्मी, तर मग त्यांनी पुढे जायचंच कशाला? म्हणाला, मला आई नाही पण मी शैला मावशीला आईच्या जागी मानतो. तिने तुला कधीची माझ्याकरता हेरून ठेवली आहे. आत्ताही मला तुला बघायलाच बोलवलं तिने. अगं इथे आलो तेव्हा तुझा सगळा बायोडाटा मला पाठ होता. मला वाटतं श्रेया, पप्पांना पाठवावं अगं त्यांच्याकडे. काही नको, मुळीच नको. हू केअर्स? श्रेया मानेला झटके देत म्हणाली. मी काही त्याला सांगून गेले नव्हते माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर म्हणून. गेला तर जाऊ दे उडत. प्रभाताईंना जाणवत होतं की श्रेयाची तगमग तिला सहन होत नाही आहे. दोघी मायले की गप्प गप्पशा झाल्या आहेत. तिचे पप्पाही ऑफिसमध्ये कामात स्वतःला गुरफटवून घेत आहेत. शुक्रवार टळून गेला तरी श्रेया रात्री अपरात्री उठून उठून खिडकीकडे बघतीये. अलकाही दिवसा काम करताना, रात्री वावरताना सारखी खिडकीकडे नजर टाकतीये, सुस्कारे सोडतीये. आई, तुला बोर नाही ना गं होत? उद्या जाऊयात का पैठणला? अलकाला शेवटी जाणवलं की घरात फार डल्ल वातावरण झालंय. अगं नाही का अलका, मी काही बोर वगैरे नाही झाले, पण तुम्ही दोघी जाऊन या ना एखाद्या छानशा पिक्चरला. मी आले असते गं, पण पाय दुखतायत ना, त्यामुळे नाही बाई जमत. हो गं, मी म्हटलं तसं, पण श्रेया नको म्हणतीये, मूड नाही म्हणतीये. जाऊ नंतर सगळे. इतक्यात तर लागलाय तो चित्रपट. हां, मग चालेल की गं. आई, तुला वाचायला ययाती आणून देऊ का यांच्या स्टडीतून? चालेल, छान पुस्तक आहे, कितीदा वाचलं तरी कंटाळा येत नाही. ययाती हातात घेऊन प्रभाताई कितीतरी वेळ व्हरांड्यात बसलेल्या होत्या. अगं आई, तू ये ना आत, आता 10 वाजायला आले. अगं श्रेया झोपली का? तिचे पप्पाही अजून नाही आले. आई, श्रेया बसली आहे वाचत, हे सुद्धा उशिरा येणार असल्याचं म्हणाले होते. तुझं झालं की तू दार लावून घे, मी पण जरा पडते आता. हो गं बाई, खरंच पड. स्टोअर रूम आवरून तूही दमली असशील. उगीच काहीतरी काढत बसतेच झालं. आई, अगं पण आवरायला नको का अधूनमधून? शिवाय तेवढा वेळही गेला ना माझा. अलका बोलून गेली. गेल्या 2-3 दिवसापासनं असलं काहीतरी किचकट काम अलका काढून बसते. श्रेया आई कुठलं तरी पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसते. खिडकीकडे नजर टाकणं दोघींनीही बंद करून टाकलंय. उलट तिकडे बघणं टाळतायत का काय असं वाटायला लागलंय. घरातली शांतता प्रभाताईंना डाचतीये. अरे, हे काय? आपण पुस्तक वाचतोय का विचार करत बसलोय? हा प्रश्न प्रभाताईंना पडला. परत पुस्तकात घुसण्याचा त्यांनी प्रयत्न जारी ठेवला. अर्धा पाऊण तास गेला असेल. चला आता आपणही जाऊन पडावं अंथरुणावर, असा विचार प्रभाताईंनी केला. त्यांनी पुस्तक मिटलं, चष्मा काढला, डोळे तळव्याने दाबून धरले. खुर्ची मागे सरकवून जड पायाने त्या उठल्या. परत चष्मा घातला. त्या आत वळणार तर काय, समोरच्या गॅलरीतला लाईट खट्टकन लागला.
प्रभाताई डोळे ताणून बघतायत. तो दार उघडून मोहित बाहेर आला आणि पाठोपाठ उत्सुकता चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारे एक प्रौढ गृहस्थ. प्रभाताई भानावर आल्या. पायाचं ठणकणं केव्हाच विसरल्या. वयाला न पेलणाऱ्या चपळाईनं त्या आत धावल्या. हातातलं पुस्तक श्रेयाच्या अंगावर फेकून प्रभाताईंनी चक्क लकेर मारली. हां हां तुमसे मैंने प्यार किया ये सच है शायद मैंने प्यार किया. प्रभाताईंना लकेर घेताना बघून श्रेया आणि अलका अचंब्यानं त्यांच्याकडे तोंड वासून बघत राहिल्या. आई तू? आजी तू? प्रभाताईंनी चष्म्यातनं डोळे मिचकवले आणि खिडकीकडे अंगठा केला. अलकानी तर ताडकन उठून आईला मिठी मारली. श्रेयानं पुस्तक फेकून दिलं. कच्च दिशी आजीचा पाप्पा घेतला आणि बाहेर धूम ठोकले. अलकाच्या मिठीत आणि श्रेयाच्या मऊ मऊ पाप्याच्या गोड स्पर्शानं प्रभाताईंना वाटलं की ती जीवघेणी जनरेशन गॅप आता एकदम मिटली. एकदमच मिटली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जनरेशन गॅप ही नंदा भटमुळे यांची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. तुमच्या सोशल मीडियावर ही कथा शेअर करा. आणि हो, सगळ्यांना माझ्यातर्फे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. पुन्हा भेटूयात दीपक रगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.